कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध. भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोरच धरणं आंदोलन. लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचा सवाल. सोलापुरात भाजप शहराध्यक्षांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत. प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केली, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं वक्तव्य. सोलापुरातील अजित पवारांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर. अजित पवारांची राष्ट्रवादी सतर्क. दत्तात्रय भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर. अजित पवारांचे 3 माजी आमदार तर एक काँग्रेसचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर. संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार. भरणेंच्या बैठकीकडे लक्ष. कोणीही राष्ट्रवादी सोडणार नाही, आणखी कोणी भूमिका जाहीर केली नाही. सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, दादा किस झाड की पत्ती. सोलापुरातील अजित पवारांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. याच पार्टनरशिपमधून त्यांना विधानसभेत विजय मिळाला, राऊतांची टीका. निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कुणी केली नाही, निवडणूक याद्या दुरुस्त करा हीच मागणी. विरोधकांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. या शिंदेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. विधानसभेप्रमाणे तुमचं फेक नरेटिव्हची फॅक्टरी उद्ध्वस्त करू. संजय राऊतांच्या आरोपांवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा निशाणा. निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये पार्टनरशिप असल्याचा राऊतांनी केला होता आरोप. ठाकरेंनी सर्वत्र तिकिटांचा बाजार केला. ठाकरेंनी गेल्या निवडणुकीत तिकीट विकली. तिकिटांचा बाजार केल्यानंच ठाकरेंच्या पक्षाचा पराभव. मंत्री संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात. बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार यांचं वक्तव्य. तर कोणतंही संकट आलं तर त्याची सोडवणूक करण्यात येईल, पवारांचं वक्तव्य. संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर मोदी आणि शहांना पवार आणि बाळासाहेब यांनी मदत केली होती, राऊतांचं वक्तव्य. मत चोरी म्हणतात त्यांचा निवडणुकीत धूर निघणार. महापालिकेतील चोरी आम्ही आधीच पकडली. प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील. रवींद्र चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील. मंत्री उदय सामंत यांचा निशाणा. तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल. महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोंबल्या. पण हिरो आमच्या सोबत तर विलन तुमच्या सोबत आहे. तात्या विंचू विलन होता. संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार. संजय राऊतांचं वक्तव्य. आगामी पालिका निवडणुकीत मुंबईकर तुम्हाला धुवून काढतील, नवनाथ बन यांचा निशाणा. पुण्यात भाजप पक्षाच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू. नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांचा पुन्हा निशाणा. मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता, करुणा मुंडे यांचा सवाल. वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचंच पाठबळ. करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप. ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचाय. भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवून ठेवले. ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा. अमेरिकेत जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी 3ऱ्यांदा एल्गार पुकारला. सामनातून हल्लाबोल. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला राष्ट्रवादीत येण्याच्या ऑफरचा किस्सा. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचा किस्सा सांगितला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितला किस्सा. व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. विजन डॉक्युमेंट नुसार आर्थिक तरतूद केली जाणार. 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप. अनुसूचित जाती जमातींसाठीच्या निधीवर कोणतीही गदा येणार नाही. चाळीसगावचे माजी आमदार आणि शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांना हृदयविकाराचा झटका. राजीव देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड शिंदेंच्या सेनेत दाखल. दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार. मंत्री भरत गोगावले यांचा मोठा दावा. रायगडमध्ये कोणी कुणाला फसवलं हे वरिष्ठांना माहीत नसावं. आमदार महेंद्र दळवी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. आम्ही फॉर्म्युला दिला, मान्य असेल तर सोबत घेऊ, नसेल तर सोडू. दळवींची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार. मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका. युती संदर्भात वरिष्ठ चर्चा करतील. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. कोकाटेंचं वक्तव्य. मुंबईत गोरेगावमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांची अंघोळ. पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकरी आंदोलन. अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी चांगलेच आक्रमक. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला. महामार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिक हैराण. प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक. पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला नागरिकांचा विरोध म्हणून नागरिकांचा रास्ता रोको. नंदुरबारमध्ये निवडणुकीत महाविकास आघाडीत दिसणार नाही. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेतली. मविया एकत्र निवडणूक लढणार नसल्यानं इतर पक्षांना फायदा होण्याची शक्यता. जालन्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदत जमा नसल्याची शेतकऱ्यांची माहिती. मदत खात्यावर जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करावी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. गोंदियातील 1044 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 257 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत. एकाच शिक्षकावर 4 वर्गांचा भार. शिक्षण विभागानं लक्ष देण्याची मागणी. 270 जणांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक नक्षलवाद्यांकडून जारी. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेतील पत्रक जारी. पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख, तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचा आरोप. पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण. यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली. शेअर बाजारात दुपारी 1:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार, तर दुपारी 2:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू राहणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. दीपावली लक्ष्मीपूजन असल्यानं मंदिरात सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर. संध्याकाळी देवाच्या खजिन्यातील सोन्याचं पूजन होणार. दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. सारसबागेतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुण्यात सारसबागेतील लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान. दिवाळी निमित्तानं लक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. ठाण्यात महाविकास आघाडी बाजारपेठेत एकत्र. ठाण्यात महाविकास आघाडीकडून एकत्र तोरण खरेदी. ठाण्यात सत्ताधाऱ्यांना दिवाळी निमित्तानं महाविकास आघाडीचं तोरण दिसणार. नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात लक्ष्मीपूजन संपन्न. यावेळी लक्ष्मीपूजनाला भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात 1000ची वाढ. दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर. सोन्याचे दर जीएसटीसह 1,34,415 रुपयांवर. दिवाळीच्या सुट्ट्या आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. ठाण्यातील मुस्लिम बहुल असलेल्या राबोडी परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांची एकत्र दिवाळी. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या वतीनं राबोडी परिसरात विद्युत रोषणाई. आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघाला. नागपूरमध्ये इवान संघटनेकडून अजनीतील शहीद स्मारक इथे एक दिवा सैनिकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांचा सहभाग.
यवतमाळच्या राहुल गुल्हाणे या कलाकारानं जुन्या काळातील 10 पैशाच्या नाण्यावर लक्ष्मी देवीचं छायाचित्र साकारलं। या अनोख्या निर्मितीद्वारे कलाकार राहुल गुल्हाणे यांनी दीपावलीच्या दिल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बीडच्या आष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारची मदत अद्याप पोहोचली नसल्याचं शेतकऱ्यांची तक्रार। राजभवनामध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागांमध्ये खाजगी सचिव म्हणून काम। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या 13 प्रभागांमधील प्रारूप यादीवर 3878 हरकती प्राप्त। अंतिम मतदार यादीत किती हरकती ग्राह्य धरल्या जातात याकडे नागरिकांचं लक्ष। 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार। कोल्हापूर शहर सीमा भागातील साखर कारखान्यांची धुरांडी रविवारपासून पेटणार। यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार। राज्यात 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघाची परवानगी। धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले। ऊसाला एफआरपी नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून